इथे जर तुम्हाला हवे असेल तर चॉकलेट गोळा वगैरे घेऊन पण तुम्ही प्रवास करू शकता। थोडंसं इथे पंखा चालू आहे त्याच्यामुळे मी बसले हवेला। तर इथे देवीचं प्रथम दर्शन आहे। हो सो इथे देवीचं हे आहे प्रथम दर्शन आणि त्यामुळे इथे तुम्ही दर्शन घेऊ शकता आणि इथे आल्यावर पहिले त्या मंदिरामध्ये पाया पडायचं असतं। हे गाईचं छोटंसं पिल्लू दिसलंय। इथे जर का तुम्हाला असं वाटलं की तुम्ही थकलेले आहात तर प्रत्येक दुकानाच्या बाहेर असे पंखे लावले त्याच्यामुळे आणि तिथे असं सिटिंग कोच आहे। तर पंख्याच्या समोर तुम्ही बसून थोडीशी हवा खाऊ शकता। थोडंसं हवा घेतल्यावर बरं वाटेल। आणि इकडे पुढे मसाज सेंटर आहे। सो इथे 30 रुपयामध्ये मसाज मिळतं करून। ज्यांचे पाय वगैरे खूपच दुखत असतील तर ते लोकांना करू शकतात तिकडे मसाज। आमची डॉली गेली आहे तिकडे मसाज करायला तर आपण डॉलीला बघूया। 15 मिनटं मसाज 30 रुपये। अच्छा लग रहा है। आमच्या डॉलीची चालली आहे मसाज आणि डॉली आनंद घेते मसाजचा। इकडे पाय दाबून दिले जातात आणि मानेच्या इथे थोडंसं प्रेस केलं जातं। सो हे 15 मिनटाचे कितना मिनट रहेगा? 15 मिनट। कितना कॉस्ट है? 50 रुपया। बाहर 30 रुपये लिखा है। ओके तो 30 का कम है शायद। ओके तर 50 रुपयाचे 15 मिनटं इथे करून मिळतात मसाज। तर आता आम्हाला 2 तास झाले आहेत आम्ही चालतो आहे आणि अजूनपर्यंत पोहोचलो नाही आहे। थोडंसं टेकडीच्या इथे आलो आहे आणि थोडंसं उठत बसत येतो आहे कारण की एकदम पण त्रास नको व्हायला म्हणून। आणि छान सुविधा इथे म्हणजे ते स्वच्छ कचरा वगैरे पण काढतात, क्लीन करतात आणि हा रस्ता पूर्ण क्लीनच आहे। सो फायनली आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहे आणि खरं तर तिकडे जी तुम्हाला वस्ती दिसते त्या वस्तीच्या इथून आम्ही वरती आलो आहे। आणि हा प्रवास करण्यासाठी आम्हाला 3 तास लागलेत। अजून 2 तास चालायचं आम्हाला। अजून 2 तास चालायचं आहे। डॉली म्हणते माझं 2 किलो वजन कमी झालं। वेट कमी होईल। किती किलो वजन कमी झालं असेल? किती किलो वजन कमी झालं असेल? 2-3 किलो तिचं वजन कमी झालं डॉलीचं। तर आम्ही आता ना इकडे अर्धकुवारी मंदिराच्या इथे पोहोचलेलो आहोत। हे अर्धकुवारी मंदिर आहे आणि इथून असं चालत जायचं आणि तिकडे वरती बघताय तिकडनं असं त्या मंदिरात जायचं असतं। आणि ज्यांना इकडे सीडी पॉसिबल आहे त्यांच्यासाठी सीडी पण अवेलेबल आहे। तर आता अर्धकुवारी देवीच्या मंदिरात गेल्याच्या नंतर तिथून पुढची जी काही प्रोसेस आहे म्हणजे मंदिरामध्ये मोबाईल अलाउड नाही आहे किंवा पर्स वगैरे असं काही अलाउड नाही। फक्त तुम्ही तुमचं पैसे जे काही असतील ते तुम्ही घेऊन जाऊ शकता। तर त्याच्यामुळे कुठे फोन घेतील सांगू शकत नाही पण मग प्रयत्न करेन तुम्हाला शेवटपर्यंत जेवढं मला पॉसिबल होईल तेवढं तुमचं दर्शन करून द्या। फायनली आम्ही आता इथे पोलीस चेकपोस्टच्या इथे पोचलो आहे। इथे तिकीट चेक करतात आणि लगेज वगैरे जर लगेज म्हणजे तुमची बॅग वगैरे जर काही असेल तर ते तुमची इथे चेक केली जाते, वरती पुन्हा चेक केली जाते। अर्धकुवारीच्या इथे आल्याच्या नंतर हे असं विश्रामगृह आहे आणि इथे डिस्पेन्सरी आहे। जर का तुम्हाला काही त्रास होत असेल शरीरासंबंधी स्वास्थ्य संबंधी तर तुम्ही इथे येऊन डॉक्टरकडे जाऊ शकता आणि इथे ॲम्ब्युलन्स पण रेडी असते। ते शौकिंग आहेत त्यांच्यासाठी खुश खबर की इथे मॅकडॉनल्ड्स पण आहे। सो इथे मॅकडॉनल्ड्समध्ये तुम्हाला हवे ते घेऊ शकता।
तर इकडे आहे अर्धकुंवारी देवीचं मंदिर आणि इकडे ना स्ट्रिक्ट म्हणजे अशी वॉर्निंग आहे की तुम्ही मंदिरमध्ये चप्पल, मोबाईल, पर्स, बेल्ट आणि चामड्याच्या वस्तू घेऊन जाऊ शकत नाही. इकडे आतमध्ये अलाउड नाही आहे आणि इथून भवनला जाण्यासाठी रस्ता आहे. अर्धकुंवारी मंदिराच्या इथून चालत आल्यानंतर मग थोडीशी रेलचेल कमी दिसते, म्हणजे थोडेसे भक्तगण कमी दिसतात. अर्धकुमारी मंदिराच्या इथे राहण्याची सुविधा आहे, त्याच्यामुळे काही यात्रेकरू तिकडे घर घेऊन रूम घेऊन तिकडे राहतात आणि मग दुसऱ्या दिवशी पुन्हा इकडचा बाकीचा प्रवास करतात. सो आम्ही तर एकाच दिवसामध्ये प्रवास करण्याचा प्रयत्न करतो आहे, त्याच्यामुळे आम्ही थोडा वेळ बसून पुन्हा प्रवास चालू केलेला आहे. बघाल तर पूर्ण धुकं आहे आणि पूर्ण धुक्याने भरलेलं आहे डोंगर आणि डोंगराच्या पायथ्याखाली ऊन आहे, म्हणजे विचार करा किती उंच असेल आहे. तर इथे हिरण दिसते आहे आणि ती निवांत बसली आहे. तिथे इकडे आता धुकं दिसत आहेत, म्हणजे थोडंसं चालताना रिलीफ वाटतंय आणि थंड वातावरण आहे, त्याच्यामुळे चालवलंही छान वाटतं. फायनली माणसं दिसणं थोडं आता हळूहळू बंद होत चाललं आहे, कारण की एवढं धुकं पसरलं आहे आणि मस्त थंड धुकं आहे, त्याच्यामुळे थोडंसं विश्रामाला थांबले मी. तर आम्ही सकाळचे 10 वाजल्यापासून डोंगर चढतो आहे, संध्याकाळचे 4 वाजलेत. असंच 1-2 मिनटं थांबून चढतो आहे, पण अजूनही आम्हाला भवन दिसलेलं नाही आहे, म्हणजे मंदिर दिसलेलं नाही. खरं तर मागे एवढं धुकं आहे की पुढे नेमकं कुठे मंदिर आहे काय हेच कळत नाही आहे. आता हे आपल्या मुंबई महाराष्ट्रामध्ये म्हणाल तर पावसाळ्याचे दिवस आहेत, पण इथे अजूनही धुकं आहे, म्हणजे इथे थोडंसं पाऊस लेट येतं आणि बघू आता कधीपर्यंत पोहोचतो आहे, कारण की आम्हाला अजूनही माहिती नाही. फक्त तिथे ते फ्लॅग आहेत की 2 किलोमीटर राहिले आहे, 1 किलोमीटर राहिले आहे, पण आपलं 1 किलोमीटर आणि हे डोंगराचं 1 किलोमीटर ह्याच्यामध्ये फार डिस्टन्स आहे. प्रयत्न करतो आम्ही की आता चढतो, म्हणजे पुढे मंदिरामध्ये लवकरात लवकर दर्शन घेण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला दिसत असेल नाही, इकडे हरण आहे. पकड सो तुम्हाला दिसत असतील इथे हरण आहे आणि ही हरण जेवण जेवते. सो इथे हरण, वाघ, चित्ता असे प्राणी बघायला मिळतात. फायनली आम्हाला देवीचं मंदिर दिसलंय आणि एवढी खुशी झाली आहे. वाव, जय जय बाबा भैरवनाथ की जय. तर रात्रीच्या वेळेस खरं तर असे दिसते आपल्या देवीचं मंदिर. आमचं देवीचं दर्शन झालेलं आहे, म्हणजे आमचं 4 वाजता झालं, त्यानंतर पुन्हा 7 वाजता आरती झाल्यावर सुद्धा झालं.
अशा पद्धतीने 2 वेळेस आम्ही दर्शन घेतलेलं आहे. आणि आता हालत बघताय आमची खूपच एकदम डेंजर झाली माझी हालत. आणि आता आम्ही डायरेक्ट इथून आता चालण्याची एवढी कॅपॅसिटी माझ्यामध्ये तर नाही आहे आणि कोणामध्येच नाही आमच्या ग्रुपमध्ये. सो त्यामुळे आम्ही सगळेजण आता घोड्याने जाणार आहोत डायरेक्ट कटरापर्यंत. आमची गायत्री बसली इथे घोड्यावरती बघताय. गायत्री बसली ते घोड्यावरती आणि अजून बाकी सगळे निघून गेले. आणि करिश्मा अक्काला आम्हा दोघींनाही घोडा मिळत नाहीये. सो बघू आता ते घोडेवाले कधी येतील. आणि रात्रीची वेळ आहे, आता रात्रीचे 10:30 वाजलेत. नाही ना, तो दुसऱ्यांचा घोडा आहे. तर मग आता ज्यावेळेस आम्हाला घोडे भेटतील त्यानंतर आम्ही तिघीजणी एकत्र निघू. सो फायनली आम्ही घोड्यावर बसलेलो आहोत आणि रात्रीचे 10:30 वाजलेत आणि आम्ही आता निघणार आहोत कटरा. फायनली मी आता घोड्यावर बसले आहे आणि आता इथून प्रवास होईल आमचा 2.5 तास. सो 2.5 तास लागणार आहेत आम्हाला इथून घोड्यावर. सो इथे घोड्याचा प्रवास करते मी आणि माझ्या मागे आहे गायत्री आणि मी घोड्यावर बसले. लाईफमध्ये फर्स्ट टाईम खरं तर घोड्यावर बसले मी. थोडी भीती तर आहेच, पण मग प्रवास इथून जर निघायचं असेल एका दिवसातच तर घोड्याचा प्रवास हा करावाच लागतो. सकाळी येऊन संध्याकाळी तुम्हाला निघायचं असेल तर तुम्हाला घोड्याचा प्रवास हा म्हणजे चांगला सोयीस्कर आहे, कारण की एवढं आपण नाही चालू शकत. सो त्यामुळे आता आम्ही अर्ध्यापर्यंत पोहोचलेलो आहोत आणि पाऊस चालू झाला आहे, बघू शकता तुम्ही. आणि पावसात घोड्या आणि आम्ही पण भिजू नये म्हणून घोड्यावाल्याने खूप काळजी देत आणलेलं आणि ते थांबवलं आहे. पाऊस कमी व्हायची वाट बघताय. पाऊस जसा कमी झाला तसे आम्हाला परत खाली घेऊन जातील. थँक्यू. ओके, तरी आपण किती वेळात पोहोचू? आता आणखी इथून 2 तास लागणार. 2 तास ना? 2 तास हॉटेलवर जाईपर्यंत 1 तास तिथून 3-3.5 तास मॅक्सिमम लागतील. ह्या बघा, हा घोडा माझा असा काय करतो. हा माझा घोडा असा काय घोड्यावर ॲक्च्युली कारण आम्ही ठरवलेलं की पायी यात्रा करायची, पण खूप दिवसानंतर आपण मुंबईमध्ये राहतो, वर्दळ जास्त नसते, त्यामुळे ना आपली पायी यात्रा कठीण गेली. जाताना पायी गेलो, येताना आम्ही माफी मागितली. घोड्याच्या ना पाया पडले, पशुपतीनाथाचं रूप आहे, पाया पडले आणि आम्ही आलो, मजबुरीमध्ये आलो. आता अमरनाथ यात्रेला जाताना पण आम्ही प्रयत्न करू चालत जाण्याचा. हाय गायत्री. हॅलो, हाय, हात वर कर. माउंटन व्ह्यू म्हणून हे हॉटेल आहे आणि खूप छान आहे. म्हणजे इथून तुम्हाला तेही सांगते की मेन रस्त्याच्या इथून असं आतमध्ये आल्यावरती हे माउंटन व्ह्यू आहे. आणि इथे एवढे सुंदर त्यांचे स्टाफ आहेत की म्हणजे 2 दिवसामध्ये असं वाटलं की हे घरातलीच माणसं आहेत. त्यांनी सगळ्या जेवणाच्या सोयीपासून सगळ्या गोष्टी केल्या होत्या. आणि ते आमची करिश्मा. हाय, चलो जम्मू. हाय. ये देखो, ये यशपाल भाई है हमारे. आणि हे आम्हाला घेऊन चाललेत. हे आमचं बर्थडे गिफ्ट आलेलं आहे आणि मला हे बर्थडे गिफ्ट दिलंय आमच्या आईंनी. आईचं तोंड दाखव. हा, तिन्ही पण आईंनी आम्हाला बर्थडे गिफ्ट दिलेलं आहे, मला आणि गायत्रीला. बर्थडे गिफ्ट उद्या बर्थडे आहे माझा, ऍडव्हान्स मध्ये आले. पण आणि मला आता एक करिश्मा डॉली परी मला गिफ्ट देणार. चिल्लाव नको घे. ओके, ऍडव्हान्स मध्ये. बार बार दिल में गाए तुम जियो, हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू. थँक्यू थँक्स अ लॉट. आज आमचं स्टे आमच्या ह्या हॉटेलला आहे आणि सो या हॉटेलला आम्ही आज थांबणार आहोत. सो मी विचार केला होता इकडे व्हिडिओज वगैरे शूट करणार, पण मग तेवढा वेळ नाही मिळाला मला, सो त्याच्यामुळे मी शूट नाही करत आहे. सो आम्ही आज ह्या हॉटेलला थांबणार आहोत. सो फायनली आज 2 तारीख आहे आणि आम्ही 2 तारखेच्या निमित्ताने आम्ही इथे जेवायला आलो होतो. तर त्यासाठी मी, करी,
त्यानंतर करिश्मा अक्का आणि डॉली आणि गायत्रीसाठी आम्ही पार्सल घेऊन चाललो आहे बिकॉज तिची थोडीशी तब्येत आज डाऊन आहे तर त्यामुळे. तर इथे आमची करिश्मा अक्का आहे आणि अक्का हाय हाय. आमची करिश्मा अक्का बडीशॉप खाते त्याच्यामुळे ती बोलणार नाही. आणि आम्ही आता जे के आमचं पार्सल आहे. हां असं आमचं पार्सल पण आलं आहे आणि आम्ही जे के रेसिडेन्सीमध्ये आहोत. जसं की तुम्हाला म्हटलं मी हॉटेल जम्मू रेसिडेन्सीमध्ये आम्ही आहोत आणि ह्या हॉटेलमध्ये आता आम्ही थांबलेलो आहोत इथे. आणि आता आम्ही जस्ट जेवून आमचं चाललं आहे जॉगिंग करायचं. म्हणजे जेवल्याच्या नंतर माणसं थोडंसं राऊंडला निघतात तसं आमचं चाललं आहे थोडंसं बाहेर फिरायची कामं. सो या हॉटेलला मी थांबले आहे.